हॅलो डिअर ऑल, आय एम संतोष वाघ अँड वेलकम टू चॅनल लर्निंग बाय संध्या वाघ. आज आपण पाहणार आहोत क्लास 10 मॅथमॅटिक्स पार्ट 2 मधील प्रॉब्लेम सेट 2 मधील क्वेश्चन नंबर 17 आणि क्वेश्चन नंबर 18. चॅप्टर आहे पायथागोरस थेरम. क्वेश्चन नंबर 17 दिलेला आहे, सेगमेंट PM इज अ मीडियन ऑफ ट्रायंगल PQR इफ PQ इज इक्वल टू 40, PR इज इक्वल टू 42 अँड PM इज इक्वल टू 29. फाइंड QR. या ठिकाणी मीडियन दिलेली आहे. मीडियन दिली म्हणजे काय आपल्याला रफमध्ये लक्षात घ्या. एक PQR ट्रायंगल दिलेला आहे, दिस PQR, त्यामध्ये PM मीडियन दिले म्हणजे मिड पॉईंट आहे QRचा, तो जॉईन केलेला आहे. डिस्टन्स दिलेले आहेत, PQ दिलेला आहे 40, PR दिलेला आहे 42 आणि PM जी मीडियन आहे ती देखील दिलेली आहे 29. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे QR, हे डिस्टन्स फाइंड आउट करायचे. जेव्हा जेव्हा मीडियन दिलेली असते त्यावेळी आपण काय यूज करतो, अपोलोनियस थेरम यूज करतो. सिंपल आहे, या ठिकाणी फक्त कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. नंबर थोडे मोठे आहेत म्हणून याला स्टार मार्क दिलेला. बाकी कुठलाही अवघड नाही. अपोलोनियस थेरम यूज केला की आपल्याला QRची व्हॅल्यू मिळणार आहे. QRची अपोलोनियस थेरममधून आपल्याला हा हाफ पोर्शन मिळणार आहे, हा एम पॉईंट म्हणजे QM मिळणार आहे आणि QR इज 2 टाइम्स द QM. म्हणजे QR काढणं अतिशय सोपं आहे, फक्त कॅल्क्युलेशन आपल्याला व्यवस्थित करायचे. तर आपण ते फेअरमध्ये व्यवस्थित लिहूया. तर सोल्युशन पहा. ट्रायंगल PQR मध्ये PQ 40 आहे, PR 42 आहे, PM जी मीडियन आहे ती 29 दिलेली आहे. M इज अ मिड पॉईंट, देअरफॉर QM इज इक्वल टू MR. इन ट्रायंगल PQR PM इज मीडियन यूजिंग द अपोलोनियस थेरम. अपोलोनियस थेरम काय सांगतो, PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर म्हणजे मीडियन ज्या व्हर्टेक्सपासून आहे त्या व्हर्टेक्सपासून ज्या दोन साईड्स असतात त्या दोन साईडच्या स्क्वेअरची ॲडिशन म्हणजे PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 2 टाइम्स मीडियनचा स्क्वेअर 2 टाइम्स PM स्क्वेअर प्लस 2 टाइम्स दिस हाफ पोर्शन QM स्क्वेअर. या ठिकाणी फक्त आपल्याला व्हॅल्यूज पुट करायच्यात आणि QMची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. QM इज हाफ द QR म्हणजेच QR इज 2 टाइम्स द QM. QMची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करूया. PQ 40 दिलेला आहे, 40 स्क्वेअर प्लस 42 स्क्वेअर, PR 42 दिलेला आहे, PM 29 दिलेला आहे, त्याचा स्क्वेअर करायचा आहे इज इक्वल टू प्लस 2 टाइम्स QM स्क्वेअर. आता 40चा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे, 4चा स्क्वेअर 16 म्हणजे 1600 या ठिकाणी आलेला आहे. परंतु 42चा स्क्वेअर कॅल्क्युलेट करताना काय करायचं आहे, 42 इंटू 42 करा. सिम्पल कॅल्क्युलेशन आहे. या ठिकाणी सेपरेट कॅल्क्युलेशन करा किंवा जर तुम्हाला एक ट्रिक आहे 40 प्लस 2 बरोबर आहे की नाही, 40 प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच 42 स्क्वेअर, तो काय असणार A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस 2 टाइम्स AB म्हणजेच काय 14चा स्क्वेअर किती 1600 प्लस दोघांचं मल्टिप्लिकेशन त्याला डबल करायचं म्हणजे 40 इंटू 2 म्हणजे 80 आणि त्याचा डबल 160 प्लस 2चा स्क्वेअर 4. याची जर ॲडिशन केली तर किती येणार आहे 1764. ॲडिशन करा 1764 ॲडिशन आहे त्या ठिकाणी आपण लिहिलेली. स्क्वेअर कसा करायचा तुमच्या लक्षात आलं असेल, ट्रिक वापरून करा किंवा 42 इंटू 42 डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करा. त्यानंतर आहे 29चा स्क्वेअर आपल्याला माहीत पाहिजे. 29 हा ॲटलिस्ट 30पर्यंतचा स्क्वेअर आपल्याला माहीत पाहिजे ना, तर पुन्हा एकदा आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. 29चा स्क्वेअर आहे 841, 30चा स्क्वेअर आहे 900 प्लस 2 इंटू QM स्क्वेअर. कॅल्क्युलेशन करा, दोघांची ॲडिशन 3364 आलेली आहे, यांचं मल्टिप्लिकेशन 1682 प्लस 2 QM स्क्वेअर. 2 QM स्क्वेअर त्या ठिकाणीच ठेवा आणि पुढचं कॅल्क्युलेशन करा. आता या ठिकाणी नंतर पहा 3364 मायनस 1682 आलेला आहे 1682 म्हणजे इथे डबलच ती आहे बरोबर आहे. त्याला 2ने डिवाइड केल्यानंतर या ठिकाणी येणार आहे 1682 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू QM स्क्वेअर. म्हणजेच काय या ठिकाणी काय आलेलं आहे, याला जर 2ने डिवाइड केलं तर काय येणार आहे 841. आता 841 काय आहे 29चा स्क्वेअर आहे म्हणजे दोन्हीकडे जर आपण स्क्वेअर रूट घेतलं तर QM किती यायला पाहिजे 29 यायला पाहिजे. या ठिकाणी सेपरेट आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायची गरज नाही कारण की आपण या ठिकाणी 29चा स्क्वेअर 841 दिलेला आहे. म्हणजेच QM स्क्वेअर इज इक्वल टू 841 आपल्याला आला आहे. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड्स 841 कशाचा परफेक्ट स्क्वेअर आहे 29चा म्हणजे QM इज इक्वल टू 29 आलेलं आहे. आता PM इज मीडियन म्हणजे M इज अ मिड पॉईंट ऑफ दिस QR म्हणजेच काय QM इज इक्वल टू MR इज इक्वल टू 1/2 ऑफ QR म्हणजे काय लिहिलेलं आपण M इज अ मिड पॉईंट म्हणून QM इज इक्वल टू MR इज इक्वल टू QR/2. काय तो QR/2 आहे. आता QR/2 म्हणजेच QR इज इक्वल टू 2 टाइम्स QM म्हणजे 29 2 म्हणजे 58. आपला आन्सर काय आलेलं आहे QR इज इक्वल टू 58 युनिट्स. कसं फाइंड आउट केलेलं आपण अपोलोनियस थेरम
थेरमचा यूज करून फाइंड आउट केलेला आहे. यानंतर क्वेश्चन नंबर 18 पहा. सेगमेंट ए एम इज मीडियन. एक फिगर आपण ड्रॉ केलेली आहे. ए बी सी हा ट्रायंगल ड्रॉ करून ए एम ही मीडियन घेतलेली, म्हणजे हे दोन्ही पार्ट्स इक्वल असणार आहे. ट्रायंगल ए बी सीमध्ये इफ ए बी इज इक्वल टू 20, ही 22 युनिट्स आहे. ए सी इज 34 युनिट्स. बी सी हे टोटल डिस्टन्स दिलेलं आहे. टोटल डिस्टन्स 24 युनिट्स, म्हणजे 22, 34 आणि 22 युनिट्स आपल्याला दिलेले आहे. फाइंड आउट काय करायचं, ए एम फाइंड आउट करायची. पुन्हा एकदा मीडियन आहे, म्हणजे आपण अपोलिनस थेरम यूज करणार आहोत. सिंपल आहे. आधीच्या क्वेश्चनमध्ये थोडेसे नंबर्स मोठे होते, या ठिकाणी थोडेसे नंबर्स छोटे. कॅल्क्युलेशन आपल्याला सेम आहे. फॉर्म्युला तोच यूज करायचा आहे की अपोलिनस थेरमचा फॉर्म्युला यूज करून आपल्याला ए एम फाइंड आउट करायचं. तर आपण लिहूया. आता सोल्युशन पहा. गिवन आपण लिहिलेलं आहे इन ट्रायंगल ए बी सी. ए बी सीमध्ये ए एम इज मीडियन हे आपल्याला गिवन आहे. ए बी 22 युनिट्स, ए सी 34 युनिट्स, बी सी 24 युनिट्स आपल्याला दिलेले आहे. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे मीडियन ए एम. सोल्युशनमध्ये पहा. या ठिकाणी मीडियन दिलेली आहे. एम इज अ मिड पॉईंट इन ट्रायंगल ए बी सी. ए एम इज अ मीडियन, देअरफॉर एम इज अ मिड पॉईंट ऑफ बी सी. बी सी आपल्याला दिलेलं आहे 24, म्हणजेच बी एम इज हाफ द बी सी. बी एम किती येणार आहे, 12 युनिट्स येणार बी एम. मग अपोलिनस थेरम आपल्याला यूज करायचा आहे, कारण की आपल्याला मीडियन दिलेली आहे. अपोलिनस थेरम काय सांगतो, मीडियनच्या लेफ्ट साईड आणि राईट साईड जे साईड्स आहेत, म्हणजे ज्या व्हर्टेक्सपासून मीडियन आहे त्या व्हर्टेक्सपासून ज्या दोन साईड्स असतात त्यांच्या स्क्वेअरची ॲडिशन इज इक्वल टू 2 टाइम्स मीडियनचा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स दिस बी एम स्क्वेअर. तो आपण या ठिकाणी लिहिलेला आहे. अपोलिनस थेरम आपण लिहिलेला आहे की युजिंग द अपोलिनस थेरम वी कॅन राईट इन ट्रायंगल ए बी सी ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू 2 टाइम्स ए एम स्क्वेअर प्लस 2 टाइम्स बी एम स्क्वेअर. 22चा स्क्वेअर प्लस 34चा स्क्वेअर इज इक्वल टू 2 टाइम्स ए एम आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, प्लस 2 इंटू बी एम आपण 12 आत्ताच कॅल्क्युलेट केलेलं आहे, त्याचा स्क्वेअर. कॅल्क्युलेशन आहे 22चा स्क्वेअर 484. 34चा स्क्वेअर कसा करणार आपण, आपल्या ट्रिकनुसार 34 इज इक्वल टू 30 प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे ए स्क्वेअर म्हणजे 30चा स्क्वेअर 900 प्लस दोघांचं मल्टिप्लिकेशन त्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे की ए प्लस बी हा ब्रॅकेट स्क्वेअर हा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे, ए स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ए बी प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला यूज करून आपण कॅल्क्युलेट करतो आहे. दोघांचं मल्टिप्लिकेशन 120, त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 240 प्लस 4चा स्क्वेअर 60. सगळ्यांची ॲडिशन करा. या ठिकाणी 6, या ठिकाणी 4 प्लस 5 म्हणजे 5 आणि 9 प्लस 2 म्हणजे 11, 1156. तर तोच आपण या ठिकाणी लिहिलेला आहे. 1156 इंटू 2m स्क्वेअर प्लस 12चा स्क्वेअर 144 इंटू 2 म्हणजे 280 झालेला आहे. दोघांचे ॲडिशन 1640 आहे, 2m स्क्वेअर. आता हा इकडे ट्रान्सफर करा, निगेटिव्ह होणार आहे, सबट्रॅक्शन येणार आहे 1352 इज इक्वल टू 2 टाइम्स एम स्क्वेअर. 2 पुन्हा एकदा ठिकाणी ट्रान्सफर करा, तो डिव्हिजनमध्ये जाणार आहे आणि डिव्हिजनमध्ये केल्यानंतर या ठिकाणी रिड्यूस होणार आहे. 2 × 2, 2 6 जा 12, नंतर 2 7 जा 14 आणि 2 6 जा 16 म्हणजे 676 आलेला आहे इज इक्वल टू एम स्क्वेअर. दोन्हीकडे स्क्वेअर रूट जर घेतला तर काय येणार आहे, एम इज इक्वल टू 26 युनिट्स. म्हणजे आन्सर काय आपल्याला, मीडियन ऑफ द ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू ए एम इज 26 युनिट्स. आपण काय थेरम यूज केलेला आहे, या ठिकाणी अपोलिनस थेरम यूज केलेला आहे. प्रॅक्टिस सेटमध्ये आपण थेरम व्यवस्थित चेक केलेला आहे आणि प्रत्येक प्रॅक्टिस सेटमध्ये जे आपण थेरम यूज केलेलं आहे ते सगळे थेरम आपल्याला प्रॉब्लेम सेट सॉल्व करताना उपयोगात आलेलं आहे. तर प्रॉब्लेम सेट 2 मधील सगळे क्वेश्चन्स या ठिकाणी आपण पूर्ण केलेले आहेत. दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ. थँक्यू.